सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका च्या वतीने जे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे किंवा अतिक्रमणाच्या नावावर गोरगरिबावर होणारा अन्याय अत्याचार जो आहे तो गैरप्रकार आहे। कारण कायदा सर्वांना एकसारखा लागला पाहिजे। अतिक्रमण काढायचेच आहे तर सरसकट सगळ्यांची निघली पाहिजे। महापालिका क्षेत्र चांगली झाली पाहिजे, सुधारली पाहिजे, तसेच अतिक्रमण मुक्त सुद्धा झाली पाहिजे। परंतु अतिक्रमण मुक्त करत असताना गोरगरिबासाठी एक वेगळा न्याय आणि धनदांडग्यासाठी वेगळा न्याय ही महापालिकेची दुपटी भूमिका आहे। आणि ही भूमिका कुठल्याही परिस्थितीत बहुजन संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने खपून घेतली जाणार नाही। कारण मिरज येथील मिशन हॉस्पिटलच्या समोरील तसेच भाऊराव चौकापासून शासकीय रुग्णालयाच्या साईडची ही अतिक्रमण महापालिका काढण्यात आलेली आहे। परंतु मिरज वंटमोरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, त्याचप्रमाणे आनंद नर्सिंग होमच्या समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाकडे येणारा जो मार्ग आहे, इथं सुद्धा अनाधिकृतपणे जो व्यवहार आहे किंवा जे अतिक्रमण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण जर महापालिकेच्या मॅडमांना जरी एक गोष्ट माहित नसेल तर त्यांनी नगर रचना अधिकाऱ्यांना विचारून घ्यावे। जर तुम्हाला अतिक्रमणच काढायचं आहे तर गोरगरिबांसाठी वेगळा न्याय आणि धनदांडग्यासाठी वेगळा न्याय करू नये। कारण जो महापालिकेने परवा जो मिरजमध्ये अतिक्रमण काढलेला आहे तो लोकांचा भांडवल 10,000चा आहे, त्या लोकांवरच कारवाई झालेली आहे। त्याचबरोबर वंटमोरे कॉर्नर ते मिशन चौकापर्यंत जर बघितले तर अनेक बहुमजली इमारत आहेत, त्यांची सुद्धा नगर रचनेकडून आपण चौकशी करा मॅडम। आणि विश्रामबाग चौकात जिथं पोलीस निरीक्षकांचं कार्यालय आहे, पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे, तिथं मोठा ब्रिज आहे, नामवंत असे रुग्णालय आहे, त्या ठिकाणी सुद्धा अनाधिकृतपणे अतिक्रमणच आहे। अनेक वर्षापासून पाण्याच्या टाकीखाली सुद्धा अतिक्रमणच आहे। तर मॅडम अतिक्रमण जर काढायचं असेल तर सरसकट सगळ्यांचा काढा। महापालिकेच्या ज्या दुपटी भूमिका आहे, गोरगरिबांसाठी वेगळा कायदा आणि धनदांडग्यासाठी वेगळा कायदा, च्या विरोधात बहुजन संघर्ष सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने 29 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सांगली महानगरपालिकेसमोर निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे। तरी सुज्ञ नागरिकांना व ज्या लोकांची अतिक्रमणामध्ये नुकसान झालेले आहे त्या सर्वांनी या आंदोलनात निदर्शनात उपस्थित राहावे आणि या आपल्या लढ्याला यशस्वी करावे असे आम्ही आवाहन करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सेवकवाणी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।